या ठिकाणी आमका एक साप दिसलेलो असा, बिनविषारी असा. तर आता काय करूया, या ठिकाणी घराचा बांधकाम चालू असा, चौतरो बांधलेलो असा आणि बराचसा असा काम चालू असा. त्या दिवशी मोठा असा खडाक पडला. आम्ही जांबो दगड होतो. आमच्या इकडे जांबे दगडच असत, काळे दगड काय नाही असत. काळीचर दगड नाही असा. काळीचर दगड असा पण तो तिकडे वाळत असा, इकडे काळीचर दगड नाही असा. एक कमेंट दिलेली, काळीचर दगड फोडून दाखवा. काळीचर दगड नाही ते फोडून काय दाखवणार. तर या ठिकाणी आम्ही काम करतो असो. सूर्यदेव डोक्यावर इलेलो असा, बरीचशी अशी दुपार झालेली आता. या ठिकाणी आमका एक साप दिसलेलो असा, साप असा बिनविषारी. बरेच जण साप म्हटलो की त्याका पहिला मारायचा असा म्हणतात. तो कसलो असणार रे, विषारी असणार रे बिनविषारी असणार रे. पण साप म्हटलो की पहिला शब्द आता मारून टाकायचा. साप ह्यो आपल्या निसर्गाचो अविभाज्य घटक असा, शेतकऱ्याचो मित्र असा. शेतातले जे उंदीर घूस आपला शेतीचा नुकसान करतात, ते उंदीर घूस हे साप खातात आणि निसर्गाचो समतोल राखतात. शेतकऱ्याचा जर नुकसान होता आता थोडाफार टाळतात हे साप. पण बरेच जण सापाक मारतात. बरेच साप हे विषारी असतात. त्याच्यापैकी भारतीय विषारी नाग, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा ह्यो एक विषारी साप असा. दुसरो असा मनियार, तो रात्रीचो जास्त करून बाहेर पडता. तिसरो असा फुरसा, छोटो साप असता त्याका फुरसा म्हणतात. आणि चौथो असा घोणस. घोणस साप ह्यो अतिविषारी साप असा. तासाभरात किंवा अर्ध्या तासात जर योग्य उपचार नाही मिळाले तर मृत्यू निश्चित असा. पण कुठचंही साप चावलं तर सरकारी दवाखान्यात जाऊन योग्य ती ट्रीटमेंट करूची, औषधोपचार करूचो. बाकी कुठल्याही ठिकाणी जाऊ नये. बरेचसे सर्पमित्र आताशे झालेले असत जे साप पकडतात, पण त्यांका बरेच लोक सपोर्ट करतात आणि बरेच जण वाईट पण म्हणतात. कारण बरेचसे साप जे असत विषारी साप, ते साप चावल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होता. सर्पमित्रांका कुठचाही प्रकारचा मानधन नाही. आता या ठिकाणी जो साप असा तो बिनविषारी असा. डुरक्या घोणस म्हणतात त्याका. जास्त करून मातीत राहता आणि कीटक वगैरे खाता. उंदीर, सरडे असे बारीकशे कीटक खाता तो. घोणस साप ह्यो डायरेक्ट पिल्लांका जन्म देता. घोणस सापाची पिल्ला जी असतात ती जन्मताच चपळ आणि विषारी असतात. तर आपल्याक आता या डुरक्या घोणस सापाक पकडूचो असा आणि दुसऱ्याकडे नेऊन खचेरी सोडूचो असा. मी जर हय काम करीत नसतंय तर हय जे कामदार होते त्याका मारणं असते. ह्या पायपात ह्यो डुरक्या घोणस जातीचो साप असा, बिनविषारी असा. जिवंत हा काय समजत नाही. जिवंत रे, पळत नाही कसं हा ना, असा तो का. पण तो थोडंफार नरम असा, काय समजत नाही त्याचा काय झाला आता. हेलो गाडी हा, हेलो वाटतं ना. जिवंत असा तो साप.
ह्यो साप एकदम सुस्त असता, एका जाग्यावरच जास्त वेळ राहता आणि ह्या अशा मातीतच तो राहता. हे आता मातीत जाऊचो प्रयत्न करता असा, ह्या अशा भुसभुश्या मातीत तो राहता. असा जिवंत असा पण काहीतरी त्याका विजा झाल्यासारखी वाटता म्हाका. बाहेर आधी बाजूक घ्यावया त्याका. जिवंत असा. तो असा डुरक्या घोणस, बरेच जण एका दुतोंडा म्हणतात, दोन तोंडी साप, पण ह्यो पूर्णपणे बिनविषारी असा. आता मी एका असं पकडलंय म्हणजे आमचे एक दोन सर्पमित्र असत, त्यांना ह्याचो फोटो पाठवलाय आणि त्याच्यानंतरच या धाडस केलं असं. आमचे एक मालवणचे मित्र असत स्वप्नील परोळेकर, ते आपल्या संपर्कात असत, त्यांच्याकडसून माहिती घेतली आणि नंतरच या सापाक धरूचो प्रयत्न केले. जर ह्यो विषारी असतो तर मी एवढा धाडस केलोय नसतंय, त्यांकाच बोलावणं असतंय. तर आता काय करूया, सोडूया. बरणेत भरूया का असं घेऊन जाऊया. बरणेत भरूया का बरणी बघतोय गावता काय. बरणेक आधी एक दोन होल मारूया, त्याच्यानंतर एका बरणेत भरूया. बघूया बरणी आणता येतं. बरणी आणलं असं साप या बरणीत घालूच्या आधी बरणे घोल मारायचो. तो बघ कसं जाता बघलं जाता बघा कसं तो बघ जमिनीत जाता. अशा प्रकारे ह्या भुसभुशीत जमिनीत असो तो ह्यो साप रावता. हा का कसं जाता तो आतमध्ये तो जमिनीत जातलो. एका आता आपल्या जमिनीतच काहीतरी सोडू गो भुसभुशीत जमिनीत. एका आता काहीतरी नेऊन सोडूया भुसभुशीत जमिनीत. आधी बाजूक घ्यावया. कॅमेरामॅन आमचो बी आता. कसं भरूया, स्वतःची काळजी घ्या ना, महत्वाचा असा. जाता काय बघूया बरं चौथा पळा पळत नाही. चावलो तर जोरात चावतो म्हणतरी साप. आपला आता काय बघूया. वायदारा काहीतरी त्याका विजा असा. लाईट नाही वरणे, एकदम सुस्त साप असता ह्यो. बरणेत पण जायत नाही. एका पॅक केलं आम्ही. आता एका खैन सोडूया, ह्याच मातीत ठेवूया. खायले नको. बरेच जण सापाक घाबरतात, पण ह्यो बिनविषारी साप असा. एका आता मी काहीतरी नेऊन सोडतोय. जे विषारी साप असतात ना, त्या सापांतूर न्यूरोटॉक्सिक आणि हिमोटॉक्सिक नावाचा विष असता आणि ह्याच विषापासून अँटीवेनम बनता. आणि हैसरच काहीतरी जवळपास सोडूया, ज्या ठिकाणी भुसभुशीत माती असतात त्या ठिकाणी आणि पाणी वगैरे असतात त्या ठिकाणी. पाळ आमचो जवळ असा. बघूया काहीतरी जवळपास सोडूया. या ठिकाणी अशी नरम माती असाय, नरम माती असा मस्तपैकी. ह्या मातीत ह्या बिनविषारी सापाक सोडूया आपण. बघूया काय करता तो. थोडंफार तो वाय जरा नरम दिसता, पण जिवंत असा. नरणी आपण आपली घेऊन जाऊया. परत घसाकडे इलो तर या ठिकाणी मी त्याका सोडलं असं. पण तो एकदम सुस्त असा. ह्यो सुस्त साप असता, जास्त हालचाल वगैरे करत नाही. जिवंत असा. आता
जायत या मातीयेत जायत. चपळ नसता ह्यो साप. चावल्यावर एक सुरक्षा म्हणून आपण डॉक्टराकडे जाऊकच व्हाया. तर आपण सरकारी दवाखान्यात. काय समजत नाही. असा जिवंत असा ते काय श्वासोच्छ्वास करता असा. पण ह्या ठिकाणी जर घोणस साप असतो ना तर केद्या मोठ्यान तरी फास्ट फास्ट काय कुकरच्या शिट्टीवर को आवाज काढतो घोणस साप. पण ह्यो आवाज काढत नाही. एकदम निश्चित पळान असा. बघलास तर श्वासोच्छ्वास त्याचो चालू असा. दिसता का काय माका भीती वाटता. कारण कधी पण तो आपल्याक चावा शकता. श्वासोच्छ्वास त्याचो चालू असा. जायचा जसं आता तो मातीयेत जायत. ए बाबा उठ. ए बाबा उठ जा मातीयेत जा या. ताळा होता उठ बाबा उठ. हाणून सोडलंय ना तर ते मारणं असते. बाकीचे कामदार असतात ते. सुस्त एकदम साप असा सुस्त. जा बाबा जा. चाळवतच नाही अजिबात. या मातीयेत आता तो रावतलो. पण तो वायत हलताना दिसा होय म्हाका नाही तर मेलो म्हणान. जिवंत श्वासोच्छ्वास त्याचो चालू असा. श्वासोच्छ्वास चालू असा. एकदम त्रिकोणी असा. त्याचे डोळे पण दिसत नाहीत. जाऊया आता घरात माका दमाग झाला असा. तर हैसर मी ह्या बिनविषारी घोणस जातीच्या सापाक सोडलेलो असं. डुरक्या घोणस थंय काम करी होता. थंय मातयेत दिसलेलो. मी जर नसतंय तर ते थंय जे कामगार काम करी होते तेका मारणं असते 100%. पण मी आज ह्या सापाक आणून हाय सोडलेलो असं. व्हिडिओ करूचा कारणच हे असा की बऱ्याच जणांका सापाबद्दल माहिती नसता. पण योग्य ती माहिती असल्यास आणि योग्य सुरक्षा घेतल्यास साप असे आपण पकडू शकतो. पण बिनविषारी असतील तरच. तरी पण योग्य माहिती नसल्यास कोणी साप पकडूचा प्रयत्न करू नये. चला आता गाजभर जेवूया आणि आपले परत संध्याकाळी कामाक जाऊया. धन्यवाद.